नमस्कार. रसशास्त्र एवं भेषज कल्पनेच्या पेपर 2च्या सिलेबस कॉपीनुसार सिंगल ड्रग हर्बल अँड मिनरल याला 10 मार्कांचं वेटेज दिलेलं आहे. त्यावर MCQ, SAQ, LAQ अशा तिन्ही प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. तर याच्यावर SAQ व LAQ येण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. तर सिंगल ड्रगच्या अंडर गुडूची, आमलकी, भल्लातक, गंधक व गैरी असे 5 सिंगल ड्रग येतात व त्यांचे कल्प आपण पाहणार आहोत. तर सिलेबस कॉपीनुसार गुडूची, गैरी, गंधक, आमलकी हे मस्ट टू नोचे टॉपिक आहेत. तर भल्लातक हा नाईस टू नोचा टॉपिक आहे, त्यामुळे त्याच्यावर एवढं प्रश्न विचारणार नाहीत. पण बाकीचे 3-4 हे आपल्याला करायचे आहे. मागील व्हिडिओजमध्ये आपण आमलकी व गुडीची हे द्रव्य पाहिले आहेत. या व्हिडिओमध्ये आपण गंधकचे कल्प पाहणार आहोत. तर सिलेबस कॉपीनुसार गंधकचे जे काही कल्प आहेत 5-6 ते या चार्टमध्ये तुम्हाला दिसून येतील व ते शॉर्टमध्ये लक्षात ठेवण्यासाठी उपयोगी पडतील. पहिलं गंधक चूर्ण, ह्याचं वर्णन सहस्त्रयोगामध्ये केलेलं आहे. त्याच्यामध्ये शुद्ध गंधक घ्यावे, त्याला भृंगराज व काकमाची स्वरसाच्या प्रत्येकी 7 भावना द्याव्या. त्यानंतर पारद घ्यावा, त्याची कज्जली तयार करावी. परत भृंगराज व काकमाची स्वरसाच्या 7 भावना प्रत्येकी द्याव्या. तयार झालेल्या गोष्टीला परत बाकूची चूर्ण मिसळून परत काकमाची व भृंगराज स्वरसाच्या प्रत्येकी 7 भावना द्याव्या. अशा प्रकारे त्याची वटी बनवावी. याची मात्रा सांगितली 60 mg. अनुपान गोदुग्ध प्लस खडीसाखर आणि रोगग्नता, कफग्न, कुष्ठ आणि त्वचारोग. नेक्स्ट आहे गंधक रसायन, ह्याचं वर्णन योगरत्नकारांनी केलेलं आहे. त्यामध्ये शुद्ध गंधक 3 भावना घ्याव्या. त्याच्यामध्ये चतुर्जात, त्रिफळा, शुट्टी प्रत्येकी 8 भाग. त्याच्यानंतर त्याला महाभृंगराज व अद्रक स्वरसाच्या 8 भावना द्याव्या व गंधक रसायन तयार होते. त्याची मात्रा सांगितली 1 ते 3 ग्रॅम. अनुपान आहे खडीसाखर आणि रोगग्नता, कंडू आणि राज्यक्षमा. नेक्स्ट गंधक लेप, ह्याचं वर्णन रसरत्न समुच्चयाने केलेलं आहे. त्यामध्ये कंटेंट्स गंधक, पारद, सेंधव लवण इत्यादी समभागात घेऊन त्याची कज्जली तयार करावी. नंतर त्यात कांचना त्वक चूर्ण भावना देऊन अर्कदुग्धाची सुद्धा भावना द्यावी. त्याचं मर्दन करावं व लेप तयार होतो. त्याची रोगग्नता सांगितले बाह्य उपयोग व गंडमाला. नेक्स्ट आहे गंधक वटी, याचे कंटेंट्स शुद्ध पारद 1 पल, शुद्ध गंधक 1 पल, शुंठी 2 तोळे, लवंग 1 पल, मरीच 1 पल, सेंधव सर्वर्चल 3 पल, चुक्रक्षार 2 पल, मुलिक्षार 2 पल इत्यादी सर्व कंटेंट्स घेऊन त्याला निंबू स्वरसाच्या 7 भावना द्याव्या व वटी बनवावी. अशा प्रकारे गंधक वटी तयार होते. याचा अनुपान सांगितलं आहे कोष्णजल व रोगग्नता अग्निमांद्य. आता दर व्हिडिओमध्ये जसं आपण प्रत्येकाचं फायटोकेमिकल कंपोजिशन पाहतो, तसंच गंधकामध्ये कोणताही कल्प आला तर फायटोकेमिकल कंपोजिशन लिहायचं. सल्फर, टॅनिन, अल्कलॉइड, ग्लिओसाइड्स. हे झालं कॉमन फायटोकेमिकल कंपोजिशन. पण प्रत्येक कल्पानुसार आपण त्यामध्ये अजून 3-4 कंटेंट ॲड करू शकतो. त्याच्या कंटेंट अनुसार आपण त्याचं कंपोजिशन ॲड करू शकतो. नेक्स्ट आहे गंधक मलहर, त्याचे कंटेंट्स सिक्त तेल 72 ग्रॅम, शुद्ध गंधक 6 ग्रॅम, गिरीसिंदूर 6 ग्रॅम, टंकन 2 ग्रॅम व कर्पूर 2 ग्रॅम इत्यादी एकत्र करून त्याचं मलम तयार करावे. त्यालाच मलहर असं म्हणतात. याची रोगग्नता सांगितले पामा आणि त्वचारोगात. आता नेक्स्ट म्हणजे लास्ट आहे गंधक धृती, रसतरंगिणींनी याचं वर्णन केलेलं आहे. त्याचं कसं निर्माणविधी आहे ते पाहूया. अर्क क्षीर व निवडुंग क्षीर घ्यावा, त्याचा लेप 7 वेळेस रुमालावर लावावा. शुद्ध गंधक व लोणी कल्क घ्यावा, त्याला त्यास रुमालावर लावावे. रुमाल हा तेलात बुडवून ठेवावा व नंतर त्यास पेटवावे. गंधक धृती तयार होते. आणि रोगग्नता सांगितले कुष्ठरोग. तर अशा प्रकारे आपला गंधकचे कल्प हे झालेले आहेत. असेच आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये राहिलेले सिंगल ड्रग व त्याचे कल्प पाहणार आहोत. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.